पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस स्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। या पुण्यक्षेत्रामध्ये उखळीकर केशव नावाचा पहिलाच नमुना पहिल्या कीर्तनाला आला आणि संयोजक मंडळीसह सगळ्यालाच मनात थोडी भीती असते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये हो येतो म्हणून शेवटपर्यंत येईल का नाही त्याचा भरोसा नसलेला एकच महाराज केशव। चली तो चांद तक नाही तो शाम तक। आलं मनाला तर गेलं क्षणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला। आणि त्याच्या अगोदर महाराजांना कितीतरी लोकांनी सांगितलं ते मॅच आहे का बघा। मॅच असला की केवढंही कीर्तन किती आग्रहाचं किती पाकिटाचं सोडून देते। नाही महाराज तसं नसतं, कारण कुठं जायचं कुठं नाही जायचं हे अगोदर ठरवलेलं असतं। इथल्या मंडळीला काळजी वाटू नये म्हणून मी कधीच लवकर येत नाही, पण इथं लवकर आलो। लवकर येऊन नुसतं नाही तर जेवण करून झोप घेऊन आलो। काही लोक म्हणतील कसं काय महाराज, हे पुण्यवान पवित्र ठिकाणच असे। स्थल महात्म्यामध्ये स्थल जागा कोणती आहे? पंढरपूर भूवैकुंठ आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त महती स्वतः पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणीला सांगितलं, हे पंढरीहुनी सोपेन जनाची हरावया पापे। कळी काळ कोपलिया ही कोपे न चले अलंकापुरासी। म्हणून निळा म्हणे जाणुनी संतन येती धावत प्रतिवर्षी। का माऊलीच्या बरोबरच जायचं? आईच्या बरोबर लेकरू गेलं की त्या लेकराचा हट्ट आईचा नवरा जो असतोय बाप त्याला पूर्ण करावं लागतंय। मुलानं बापाला काही मागितलं, अण्णा मला नवीन मोबाईल घ्यायचा, रिचार्ज होत नाही, आवाज येत नाही, आणि त्याच्यावर आम्हाला शिक्षणाचा क्रम त्याच्यावर अभ्यास येतोय, त्याच्यामुळं मोबाईल बस झालं। शिक्षण शिकून काय दिवे लावणार आहेत? इंजिनियर पडलेत, डॉक्टर पडलेत, त्यांचा धंदा चालणं। महाराज लोकाशिवाय कोणाचाच धंदा चालणं। एक तर महाराज तरी व्हावा, नाही तर नेता तरी व्हावा।
कुठं नेईल ते पत्ताच नाही, त्याचं नावच नेता. कुठं नेतोय कोणाच ठाऊक, पण कोणाच्या मागं जावं. हां, म्हणून त्याच्याकरता विचार केला. मुलगा नाराज झाला, डोळ्यात पाणी आलं. आईनं सांगितलं, बेटा स्वयंपाक झालाय, जेवण कर. काय जेवायचं? माझी अभ्यासाची वेळ, परीक्षेची वेळ, आणि बाबांना मला मोबाईल. तुला माहीत नाही, तू त्यांना मागायच्या ऐवजी मला मागायचं. ते कुलूप आहे तर किल्ली मी आहे ना. कुलूप कसं उघडायचं हे किल्लीला माहीत असतं, तुला काय माहीत आहे? हां, कडीकोंड्याला माहीत नसतं, किल्लीला माहीत असते. हाक मारली, अहो इकडे या बरं. ते म्हणला, काय? इकडे या ना. महाराज नवरे हुशार असतात बरं का. त्यांनी बरोबर ओळखलं, ज्यार्थी लाडात बोलायली काहीतरी मग ती जवळ. काय पाकिट कुठे आहे? आहे. खिशात हात घालून पाकिट केलं आणि घेतल्यानंतर, किती पाहिजे तुला? 15,000. हे 20,000 घे. मी देणारच होतो. मी देणार असतील तर लेकराच्या डोळ्याला पाणी. अरे जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐशी कळवळ्याची जाती. म्हणून शास्त्रामध्ये आद्यगुरु शंकराचार्यानं सुद्धा सांगितलंय, न मातु परमदैवतः. आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही. जगामध्ये सगळ्याचा संबंध येतो, पण आईचा संबंध 9 महिने जास्त दिवस येतो. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे तुम्हें लग जाए. सबसे म्हणून स्वर्गाद पिगरियसी, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ, देवापेक्षा श्रेष्ठ. योगा योगानं तसं आमच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाच्या अगोदर भक्तीला मोठं कले. भक्तीच्या पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. आणि त्या भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भजन. तुमच्या ज्ञानाला दुय्यम दर्जा आहे. ज्ञानाला दर्शनकार म्हटले, आणि भक्तिवाल्याला हेची थोर भक्ती आवडते, देवाला ज्ञान आवडत नाही. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. आणि तुमच्या गावाचं ऐश्वर्य मला इथं आल्यावर कळालं. या चिंचनेर निंबगावी मूळ जन्मगाव परमपूज्य आदरणीय भजन सम्राट, भजन हृदयस्थ बाबा महाराज सातारकर, ज्यांचं भजन ऐकल्यानंतर माणसं तर माणसं, हिंदू तर हिंदू, नास्तिक मुसलमान लोक नाचत होते. महाराज इतका भजनामध्ये तल्लीन त्यावेळेस. आणि दुसरं, आम्हाला साध्या भाषेतून गावरान भाषेतून काठीण गोंगडं घेऊ द्या की रे, ते याच गावातून जन्मलंय गाणं. आणि या गावाचंच नाव आहे. नाव घेतल्याबरोबर जिभेला पाणी सुटते. चिंचनेर, चिंचचं नाव घेतलं
महाराज पिपाणी वाजवणाऱ्या समोर, क्लेरिनेट वाजवणाऱ्या समोर नुसतं चिंचचं असं केलं, पाणी सुटत आहे. पाणी ये म्हणायची गरज नाही. नुसतं तसं नाही तर त्याला पाडव्याच्या दिवशी आपण लिंबाचा तोर त्या गुढीला दाखवतो ना, त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि लिंबाचं असतं, म्हणून चिंचनेर निंब. तुमची 400-500 शुगर होऊ द्या, सकाळी सकाळी फक्त लिंब काड्याचा रस 1 कपभर घेतला ना, तुम्ही किती गोड खा. महाराज मला 400 शुगर आहे, बासुंदी खाल्ली का नाही महाराज? का? मला माहित आहे ना, टाळी वाजून भजन केलं की शुगर लेवलवर येते. म्हणून तुम्हाला संत महात्म्यानं सांगितलंय, टाळी वाजवावी गुढी उभारावी, कर टाळी बोला मुखी नाम. महाराज कशा करता सप्ते, कशा करता अन्नदान, कशा करता वर्गण्या, कशा करता मंदिरं, हे काय उपयोग आहे? किती देवदेव केला तरी, हा किती देवदेव केला, दुःख चाललंय का? सगळ्या जगात बघितलं, जगात, भारतापुरतं, महाराष्ट्रापुरतं, हिंदूपुरतं, माळकऱ्यापुरतं नाही, जगात कोणत्याही देशात, कोणत्याही प्रांतात, कोणत्याही संतात, कोणत्याही ग्रंथात दुःखीच माणसं दिसते. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जोगी बैरागी. त्या दुःखाचा सगळ्या जगाला तिटकार आहे, कोणालाच आवडत नाही. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावीना जीवे. मनात सुद्धा संकल्प करत नाही मला दुःख व्हावं, ते नशिबाचं जात नाही. सुखम सर्वाय रुच्यते, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सुख भोगायला मिळत नाही, सुखाची गरज आहे मिळत नाही, दुःख नकोय ते नशिबाचं जात नाही. त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती आहेत. त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती आहेत. दुःखाचाच विचार करतात त्यांना जीव म्हणावं, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. म्हणून शोधून आले संत, हिताहित जगाचे. आपल्यापुरता जगतो त्याला जनावर म्हणावं, त्याच्या नावाचाच अर्थ आहे, त्याचे त्याला आवरता येत नाही, म्हणून जनानं माणसानं आवरावं लागतंय. कधीतरी बैलानं विचार केला का 4 कडव्याच्या पेंड्या आणल्यात, 2 आपण खाव्यात, 2 मिसेसला म्हणजे गाय, ती रानात गेली आहे, तिचं वासरू आहे, तिचं दूध काढते, तिला 2 राहू द्या. त्या दोन्ही खाते, उरलेल्या ह्याच्यावर बसतंय, हगतंय, मुततंय, जनावर आहे, बैल आहे. ते म्हणत नाही गाईला ठेवावं. त्याच्यापेक्षा पुढचा विचार, आपल्यापुरता विचार करतोय त्याला माणूस म्हणावं, स्वतःपुरता विचार करतोय त्याला जनावर म्हणावं. आपल्यापुरता माझी आई, माझे वडील, माझे सासू, माझे सासरे, माझी बायको, माझी मेव्हणी, हे माझे गडी कोण कोण. तुम्हाला देव सुद्धा वाटल, देवही सगळ्याकरता चांगला नाही बरं का. भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी. दुष्ट किती नात्यातला असो, जवळचा असो, मारून टाकला. आत्याचा मुलगा शिशुपाल मुंडकच उडवलं. बरं त्या शिशुपाळाचं काय चुकलं होतं? रुक्मिणीचं लग्न, पत्रिका छापल्या, हळद लागली, पाहुणे आले, निमंत्रित बँडवाले आले, रुक्मिणी बरोबर शिशुपाळाचं लग्न होतं. त्या शिशुपाळ तरी दुसरा कोण? वसुदेवाच्या सख्या बहिणीचा मुलगा चेदी नरेश. त्याची बायको यांनी पळवून नेली. हे तुम्हाला वाटतंय का आत्ताच पोरं महाराज पोरगी गेली पळू? अरे पहिल्यापासून पळवा पळवी चालूच आहे. देवानं सोडलं नाही, मग माणसं कसं देवाचंच अनुकरण करतील? आणली पळवून त्यांनी. महाराज शिशुपालाला राग आला, त्यानं 100 शिव्या दिल्या. आत्यानं सांगितलं होतं माझ्या लेकराला 100 शिव्या माफ कर. 101 शिवी दिली की मुंडकच उडविलं. केवढा रावण पराक्रमी महापंडित होता, दशग्रंथी होता,
4 वेदाचा ज्ञाता होता. माऊलीनं सुद्धा 3 वेद सांगितलेत. वेदत्रयाच्या सांगडी ऋग्यजु सामू तोमी मनी आत्मा रामू. अथर्ववेद माऊलीनं त्याच्यात जारण मारण उच्चाटन वशीकरण संमोहन ही विद्या असल्या मूढ भानामती केगामती असल्यामुळं मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानावं दुःख देणारं ज्ञान आहे म्हणून तो मानला नाही. त्या 4 वेदाचा ज्ञाता रावण होता. ब्रह्मदेवाचं खानदान होतं. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी. त्या पुलस्तीला लग्न झाल्यावर विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रव्यानं एडविडा नावाच्या सूर्यवंशातल्या मुलीबरोबर लग्न केलं. तिला कुबेर झाला. दुसरं लग्न केलं शिव उपासना करणारी कैकसी आणि तिला रावण कुंभकर्ण बिभीषण त्रिजटा आणि त्राटिका झाल्या. कोणाचं खानदान? ब्रह्मदेवाचं. ज्याला माहीत नाही ते बिऊन रावण राक्षस रावण राक्षस. अरे नाही, महापंडित होता. भगवान शंकराचा लाडका भक्त होता. आत्मलिंगन भगवंतानं महाराज आपली अर्धांगिनी दिली होती. हे तुम्ही मृदंगावर तांडव स्तोत्र जे वाजवता ना हे रावणानं लिहिलेलं आहे. लास्य आणि तांडव नृत्याचा आविष्कार करणारे भगवान शंकर रावणाच्या तांडव स्तोत्राबरोबर नाचत होते. किती मोठा असेल. त्याच्याकडून चूक झाली, जाऊ द्या, माफ करा. एकच भारत देश असा आहे. त्या भारताचं तुम्ही किती नुकसान करा, माफ करा, मी केलं नाही दुसऱ्यानंच केलं, माफी द्या. 12 खून करून उत्तमराव 12 हत्ये निर्दोष निघाला. मंत्रालयातल्या भ्रष्टाचाराच्या फाईली जळाल्या आणि ते मंत्री असं करीत निघाले जेलमधून गुन्हे करून. महाराज, माझ्या भगवंताकडे तराजू आहे. धर्माची तो मूर्तीन पाप पुण्य तुझ्या हाती. त्याच्या हातातल्या तराजूमध्ये पाप झालं की त्याला दुःख देणार, कितीही जवळचा असो. पुण्य केलं की कोणीही असो त्याला सुखच मिळणार. पाप केलं माणसानं कुत्र्यासारखी गती, श्वाना परिगती झाली अवघे करती हाडहाड. पुण्य केलं कुत्र्यानं. वाघ्या नावाच्या कुत्र्याचा शिवछत्रपतीच्या समाधी समोर पुतळा का शेवटच्या काळामध्ये तोच होता जवळ. कुत्र्याचं पुण्य असेल तर गाडीत फिरतय, मंत्री घेतय, कारखानदार घेतय, त्याला बिस्किट आणि दूध आणि गादी बसायला आणि गाडी फिरायला. बाई लेकराला घेणार नाही, त्या कुत्र्याला घेती. आणि 4 माणसं आल्याबरोबर महाराज आले की लेकराचं परमार्थाचं, माझा लेकरू परमार्थ करतो, कीर्तन भजन करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, नाही नाही नाही, त्या कुत्र्याचं. महाराज आमचा टफी फार बोलतो, गो दिअर जातंय तिकडं, कम हिअर येतंय इकडं, राऊंड अप म्हणलं की गुरु गुरु फिरतंय, कॅच म्हणलं की तेंडू धरून आणतंय, स्लीप म्हणलं की झोपतंय. टफी जर कोई कोई केली दूध बिस्किट नाही खाल्लं तर बाई फोन करते डॉक्टरला, हॅलो डॉक्टर, टफी सिरियस, कमी इमिजिएटली. डॉक्टर येतो, काय झालं बघा न, आज मिटिंगला आणि कीर्तनाला सुद्धा मी येऊ शकत नाही, माझा टफी आजारी. कुत्र्याची माय आहे का ती? काही लोक म्हणले महाराज त्या कुत्र्याचं पुण्य आहे, मायबापाला मिळत नाही पण त्या कुत्र्याला खाऊ घालते. मलाही संस्थेचा विश्वस्तन अध्यक्ष केल्याबरोबर सगळे म्हणले गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारे बाजूला राहिले आणि हे कधी कीर्तन नाही, भजनाला नाही, कोणत्या नियमात नाही, आणि याला अध्यक्षपद कसं? काही माणसं म्हणले, कुरेकर बाबा म्हणले त्याचं नशीब आहे. मी तुम्हाला विचारतो, हे नशीब कोणत्या बाजारात मिळते? नशीब नशीब म्हणजे तुम्ही केलेल्या कर्माचं फळ. तुम्ही सत्कर्म जर केलं असेल तर देवाचं मनगट धरून सुख मागायचा अधिकार आहे. आणि तुम्ही दुष्कर्म केलं असेल तर तुम्ही कोणालाही शरण जा. यमसंयमता म्हणून तो यम बरोबर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. म्हणून 21 प्रकारचे मुख्य नरक
आणि 7 प्रकारचे उपनरक भागवताच्या पंचम स्कंदामध्ये सांगितले. रवरव, महारवरव, असिपत्रवन, सारमेयादन, दंद शोक, वज्रकंटक, शाल्मली, शूल, प्रोत, अयप्पान हे नरकाचे नाव आहेत. आणि तिथं दया नाही, नाही त्या यमासी करुणा. का? पाप केलं. महाराज, पाप केल्यावर दुःख होतंय हे कळालं. दुःख का होतं हे कळाल्यावर ज्याच्यामुळं दुःख होऊ नये ते करावं. आता बिघडलेलं सगळ्याला कळायचं, दुःख झालेलं सगळ्याला कळतं. आमच्या महाराजाला एकानं सांगितलं, थांबा थांबा, शांत बसा, उखळेकर महाराजांचं कीर्तन आहे. आले का सगळे जमले? मृदंग वाजवा. वाजवला. ते म्हणले बंग वाजायले, ठोका थोडं. ते म्हणले बरोबर आहे, पिठीचा स्वर लावा, तबल्याचा स्वर लावा, मोबाईलचा स्वर लावा, बरोबर आहे. ठोका. याने उचलला मृदंग त्यांच्या पुढे ठेवला आणि ठोक. या पाहिजे हातोडी आणि हा मृदंग ठोक. ते मला कळत नाही. माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितले, बळेवीन शक्ती. तुला कळत नाही तर गप बसणं, पण गपही बसत नाही. हां, त्याच्यामुळंच आमच्याकडं म्हण आहे, कळणं वळणं, शिळी भाकर गिळणं, ताजी मिळणं. काय करावं? बिघडलेलं कोणालाही कळतं, पण बिघडलं का? कोणत्याही कर्माचे 2 फळ आहेत. कारण कर्मच 2 प्रकारचं, विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे कोणतं? शास्त्रानं, वेदानं, पुराणानं, संतांनी मान्य केलेलं कर्म म्हणजे विहित कर्म. त्या विहित कर्माचं आचरण केलं की सुकृत अंकुर निघतो. सुकृत अंकुराला पुण्य नावाचं फूल येतं आणि पुण्य नावाच्या फुलाला सुख नावाचं फळ येतं. निषिद्ध कर्म वेदानं, शास्त्रानं, पुराणानं, संतानं करू नका म्हणून सांगितलेलं कर्म त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. निषिद्ध कर्माचं आचरण केलं की त्याला दुष्कृत अंकुर येतो. त्या दुष्कृत अंकुराला पाप नावाचं फूल येतं आणि पाप नावाच्या फुलाला दुःख नावाचं फळ. आम्हाला काय माहित आहे विहितन, निषिद्धन, सुकृतन, दुष्कृतन? महाराज, हे बारके लेकरं बसलेत ना, यांना सुद्धा माहित आहे. हे बारकं पेलू आहे ना, याला सुद्धा माहित आहे. बेटा, खडी साखर कोणीही खाल्ली कशी लागते बघा बरं. एवढं लेकरू, खडी साखर गोड लागते. भारतात खाऊ द्या, पाकिस्तानात खाऊ द्या, चीनमध्ये खाऊ द्या, दिवसा खाऊ द्या, रात्री खाऊ द्या, शहाण्यानं खाऊ द्या, वेड्यानं खाऊ द्या, बाईनं खाऊ द्या, गड्यानं खाऊ द्या. कारण त्या खडीसाखरेचा गुणधर्म आहे गोडी देणं. आता तो माय सांग, मिरची खाल्ल्यावर कोणीही कशी लागते? तिखट. हां, बघा, एवढे एवढे लेकरं हुशार येतं. आणि तुम्हाला काय झडपण झाली, टाळ्या वाजवा म्हणलं तरी वाजवीत नाहीत, भजन करा म्हणलं तर करत नाहीत. हात नाहीत का तुम्हाला? हां, त्याच्यात 10-5 बाया तरी मनानं वाजवित्यात, गड्यात तर असे बघत आहेत कोण वाजवायले. तुम्ही केलं की ह्यांना करावं लागतंय, अर्ध पुण्य यांच्याकडे जाते. म्हणून संत महात्म्यानं, ज्ञानोबारायनं गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यते, सोहम भावे पूर्ण ज्ञाती, या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. कळालं का? आता बघा बरं, जमतंय का ते? विठ्ठला विठ्ठला शेपूट पिळल्यावर कोणताही बैल चालतंयच की हो. म्हणल्यावर नाही, अगोदर न सांगता. आता पुरुष मंडळीला विचारतो हात जोडून, तुम्ही बर्फाला हात लावला, अण्णा कसा लागतो? गार. बर्फाचा गुणधर्म आहे शीतलत्व. माय मावल्यानं विचारतो, संख्या भरपूर आहे, तुम्ही चूल पेटवली, विस्तव पेटवला, गॅस पेटवला, शेगडी पेटवली, स्टोव पेटवला, विस्तू तयार झाल्यावर ताई पुन्हा त्याला हात लागल्यावर गार लागते ना? माय मावल्या म्हणतात, कुठून येडं म्हातारं धरून आणलंय, वीस त्याला हात लागल्यावर अंगाची आग होती, चटका बसते, दर धरून घाम येते. विस्त्याला हात लावताल आणि बर्फासारखा गार लागाव असा तुमची भावना असली, काय उपयोग आहे? तुमच्या भावनेला नाही, क्रियेला फळ आहे. म्हणून बर्फाला हात लावला तरच गार लागेल, विस्त्याला हात लावल्यावर पोळणारच. तसं तुम्ही वाईट कर्म करताल, पाप कर्म करताल,
महाराज या जन्मात नाही. काय शब्द आहेत महाराज आमच्या संतांचे, जीव वाळून टाकाव. पूर्वजन्मी पाप केले, बरोबर आहे ना. म्हणून ब्राह्मण पूजा करताना सांगत असतात, या जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीषु. कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःखच देणार आणि कोणत्याही जन्मातलं पुण्य तुम्हाला सुखच देणार. मग पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोति यत्नतः. कळून पाप करतात आणि फळ पुण्याचं पाहिजे. आपण शेतकरी आहेत महाराज, बेशरमाचे ठिकरं लावल्यावर त्याला केळीचे डझने येतील का? गाजर गवत लावल्यावर त्याला अनाबेशाही सीडलेस द्राक्षे येतील का? पेरी कडूजिरे मागे अमृत फळे. कडूजिरे पेरल्यावर अमृताचे फळ कसे मिळतात? महाराज आम्हाला काय माहित आहे, ते तुमचं पोथ्यान पुराण शास्त्रन सुकृतन दुष्कृतन पापन पुण्य कोणाला माहित नाही. जनावराला माहित आहे. जनावराला हिरवे गार पानं असतात महाराज तंबाखूचे. कर्दळीच्या छोट्या केळीच्या पानासारखे हिरवे गार पानं. गाढव शेळी त्याच्यातून चरून येते पण त्या हिरव्या गार पानाला तोंड लावित नाही. आणि माणसं पंचपक्वान्नाचं हापूस पायरीचं जेवण करू द्या, पुरणपोळीचं तूप पोळीचं जेवण करू द्या, पोटभर जेवण केलं की म्हणते काढा बरं तंबाखू, सूरजपाल, गणेशच्या फायका. जनावर खात नाही. त्याला म्हणलं नको महाराज, तंबाखू नाही खाल्ली की दातच दुखत, बिडी नाही ओढली की संडासच होत नाही, गांजा नाही पिळलं की सुधरतच नाही, मटण नाही खाल्लं की हातपायाचा घराटच होते, दारू नाही पिलं की टेन्शनच येते. माहीत नाही. दारू पिणाऱ्याला मटण खाणाऱ्याला आम्ही येता येता फलटणच्या तिथून येत असताना फलटणच्या राणीच्या इथं ज्ञानेश्वर मंदिरामध्ये 6 महिने महाराज तिथं मला 50 रुपये महिना होता. दर गुरुवारी पूजा करायची आणि एकादशीला कीर्तन करायचं. 50 रुपये जेवून. आणि मुधोजी कॉलेजला त्यावेळेस हे शिवाजीराव देशमुखाचं इतकं नाव गाजलेलं नव्हतं, इतके व्याख्याते म्हणून त्यावेळेस. शिवाजीराव भोसले. तर महाराज तिथं सुद्धा कळत आहे ना सगळ्याला. ते बाबा राजे होते ना फलटणचे, त्यांनी खिशातच तंबाखू ठेवायचे. महाराज खायची का? मी खात नाही. कमाल आहे. कोणी सांगितलं? काल तिथून येत असताना आज पोलिसाचे ओळखीचे, अरे उखळीकडे इकडं कुठं मिळलं, चिंचणीला कीर्तन आहे, चला कीर्तनाला. आज नाही. म्हणून का? आज आमच्या साहेब लोकांची पार्टी होती, मटण हॉटेल बिअर बारमधून थोडंसं वाईट वक्तं खाल्लं. मग त्याला खाल्लेलं सुद्धा माहीत आहे वाईट वक्तं खाल्लं आहे. कळत नाही का? बिडी सिगरेट गांजा वाढणाऱ्याला कळत नाही हे वाईट आहे. गाडी चांगली असल्यावर कच्च्या रोडनं न्या, काही होत नाही महाराज. गाडी जुनी झाली की बिघड. 40 पर्यंत तुम्ही उपाशी राहा, भरपूर जेवा, जागरण करा, झोप घ्या, तब्येत चांगली राहते. 40च्या पुढे गेलं की ते बिडी वाढण्याची सवय, कफ दाटतंय आणि ते रात्रीचं एकला सुरू करतंय गिअरमध्ये येऊन. ऐकणाऱ्याला कळतंय टाकला बेंडका, छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवा गार घट्ट, ज्याच्या तोंडातून निघाला ते सुद्धा असं करतंय. त्यालाही बिभत्स रस म्हणतात. याला किळस आली पाहिजे. वमनते मनी बैसलेशी. गेलो डॉक्टरकर, नाडी बघितली, नखं बघितली, डोळे बघितले, जीभ बघितली, स्टेथोस्कोप लावला, श्वास घ्या श्वास सोडा. काय होतंय? खोकला. सगळ्या घराला का? नाही, मलाच. का? कबूल करते. बिड्या वडल्या, सिगरेट वडल्या, गांजा वडला. तुम्हाला औषध घ्यायचं तर हे सोडावं लागेल. डॉक्टर साहेब बिडी नाही वडले की संडासच होत नाही.
काय करील डॉक्टर? हां, तुम्ही अरे जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. पण कळतंय माणसाला. महाराज काय माणसं म्हणतात, महाराज बोलणं विकत घ्यावं लागतंय. आमदार खासदार मंत्री त्याच्या घरी येतात, पण पियलं की भनगळतंय, काहीच कळत नाही. कोण म्हणलं? किती पिऊ द्या महाराज. परळीत भारतीय जनता पार्टी निर्माण होण्याच्या अगोदर जनसंघाचे भाषण मी प्रमोद महाजनना अगोदर केले आणि माझ्या नंतर पुन्हा गोपीनाथरावनं. हां, कीर्तन भजन सुद्धा करीत नव्हतो मी. बापानं 94 वर्षापर्यंत कीर्तन केलं, पायी जाऊन कीर्तन केलं तर महाराज 1 रुपया मिळायचा त्यांना. आणि मी सायकल किरायची घेऊन गेलो तर मला 2 रुपये. म्हणलं याच्यावर कसं महाराज हाऊस मौज व्हायची. हां, मी त्यांच्याकडे गेलो, जिंदाबाद मुर्दाबाद दगडफेक केली की पैसेच पैसे. हां, वाईट गोष्टीमध्ये लई लवकर पैसा मिळतोय महाराज. आणि मग लोक जवळ सगळे, महाराज प्लीज 1 चपटीचे पैसे द्या. महाराज चहा पाजवीत नाही कोणाला, तर तुम्ही परळीला येऊन बघा महाराज, कोणीच माझ्या घरी मुक्काम करू शकत नाही. वर पत्रेत, बाजूला पत्रेत, खाली फरशी आहे, संडास नाही, बाथरूम नाही, स्वयंपाकघर नाही. मला दुसरी कोण डबा येतंय 71 पासून, आळंदी सोडल्यापासून. महाराज मी जेवत असलो, आहेत का दादा उखळीकर महाराज आहेत का? बसा बसा, खुर्ची टाकून पंख्याखाली बसा, मी जेवण करतो. काय महाराज दुष्काळ पडलाय का? या जेवायलाही म्हणत नाहीत. म्हणत नाही का? मला दुसऱ्या कुंडाबा येते, 3.5 चपात्या किंवा 1.5 पावणे 2 भाकरी, थोडासा भात, 1 वाटीभर वरण, भाजी आणि चटणी, कांदा, शेंगदाणे थोडे. या जेवायला म्हणू भाऊ महाराजाचं कसं मन मोडावं बघू. मी उपाशी. मग त्याला जेवण होऊ देतो मग बोलतो. तसं काही माणसं म्हणतात पेलं की सुधरत नाही. कोण म्हणलं? फुल पेलेला असू द्या, सुधरत नाही त्याला. डोळे उघडत नाहीत, जे हॉटेल लांबलेत, लाळ गळते. आणि ते म्हणतात पसाबर लेंड्या द्या त्याला, लेंड्या. आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके खाय, रक्त वाढतं. ते असं बघत काय महाराज पागल समजायलेत का? लेंड्या देऊन मनुके म्हणायलेत. कळत आहे ना त्याला. 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला म्हणायची 200ची. 2 और 1 शून्य महाराज इसरचे 200 म्हणाले. कोण म्हणतं कळत नाही. ते स्वतः दारू पिलावून म्हणतंय महाराज या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, सगळं जग थू थू करतंय. पिदकडं पिदकडं म्हणतं. काय दारू काय चांगली आहे का महाराज? एक सांगू तुम्हाला. मी म्हणलं आता नाही म्हणलं तरी ते ब्रेक फेल झालेलं आहे, गाडी निघणारच आहे. मी म्हणलं सांगा. ह्या दारूनं समुद्र मंथनातून निघाली वारुणी नावाची दारू. ती वारुणी नावाची दारू पिऊन किक बसत नाही, हिंड बसत नाही, म्हणून कृष्णाच्या खानदानानं, जांबुवंतीच्या मुलानं, सांबानं मैरेक नावाची दारू काढली. ती पिऊन 56 कोटी यादव आपसापसामध्ये मारामारी केली, खल्लास झाले. देवा लावायला राहिलं नाही. एवढं भगवान कृष्ण परमाचं खानदान या दारूनं बरबाद केलं. माहिती आहे का तुम्हाला? भागवत ऐकलंय? आता आमचे भजने हे मित्रमंडळी असल्यामुळं दादा आता बोला की आम्हाला म्हटलं टच बोलतात. नाही टाळी वाजवली ना, असं केलं न तसं केलं. आता बोला की. मी म्हणलं मी जे बोलणार इथं ते सांगायले ना. मंगलाष्टकामध्ये 14 रत्न जे निघाले त्याच्यामध्ये दारूचं नाव आहे. पण माणसं लग्नाच्या गडबडीत असल्यामुळं कोणाच्याच लक्षात येत नाही. ब्राह्मण म्हणत असतो लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा.
हे 14 रत्न, त्याच्या सुरा म्हणजे वारुणी नावाची दारू, ती समुद्र मंथनातून निघालेली. आणि मैरेक नावाची दारू झिंग आणणारी, ती पिऊन खलास झाले. महाराज हे कळतंय ना, कळतंय. मग का पाप करतंय? दुःख होऊ नये तर पाप करू नये. पाप करतंय, मग का करतंय पाप? हा प्रश्न तुम्हाला मला आज नाही, 7,500 वर्षापूर्वी अर्जुनाला पडला. पुण्याचं फळ सगळ्या जगाला पाहिजे, सुख. पापाचं फळ कोणालाच नको. मग पाप का करतं? अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला. आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बला दिव नियोजितः. जबरदस्ती बलात्कारानं नियोजनपूर्वक पाप का करतो? दारू पिणाऱ्याला हे कळत नाही, बिडी ओढणाऱ्याला, सिगरेट ओढणाऱ्याला कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? महाराज छातीचं खोकं झालं हे गांजा ओढून. दारू पिणारे सुद्धा दारूचा ग्लास भरल्यानंतर अगोदर असं करतात. मी त्यांना विचारलं का देवाला, त्यालाही धुंदी आली पाहिजे ना, देवालाही त्याचंही डोकं फिरलं पाहिजे. म्हणून तर गाणं निघालंय, डोकं फिरलंय आणि हाताला काय काढतील महाराज. कुठून गाणे काढते ते स्पीकरवाले मला कळत नाही महाराज. डीजे तुला आईची शपथ आहे, आवाज वाढव. डीजेचा आवाज ऐकला की महाराज कानठाळ्या बसतात, भिताडा हादरतात. तमाशाचे आवाज 3-3 किलोमीटर पर्यंत. आणि इथं भजनच नाही. नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरी आणून उभी केली. नवरदेव पुढून येताना कसे स्पीकरवाल्याला कळतं, बटन दाबतात. महाराज आल्यावर एखादा अभंग लावणार नाहीत. सुस्वागतम नाही 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 नाही. बहारो जूते बरसाओ मेरा बेवकूफ, आपलं ते काय, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया आहे. पण काय महाराज, वेळेवर लग्न झालं नाही. आता 79 वर्षाचं वय आणि माझा थाट फेटा बांधून निघाल्याबरोबर मुलीनं लेकरानं असे फुलं उधळायला. शेच महाराज 70-71ला केलं असतं तर मी जोडीनं नातासहित आलो असतो. एकटंच मुसळ बिनइडीचं एकुलता एक आहे हो. दिसायला डावा नाही, कमाईला कमी नाही, तरी नाही झालं महाराज आणखी माझं. का? काही माणसं म्हणले नशिबात असावं लागतं. आता हे नशीब म्हणून आपण केलेलं कर्म म्हणजे नशीब. मग दुःख नकोय तर त्या नशिबामध्ये दुःख व्हावं असं कर्म का करतो मनुष्य? अनिच्छन्न वार्ष्णेय बलादिव नियोजितः. भगवंतानं सांगितलं, माऊली लिहितात, देवा हे ऐसे कैसे दे ज्ञानियाची मतिभ्रंशे मार्ग सांडवणे अनारसे वर्तती देखो. जे सर्वज्ञ होती हे उपायही जाणतील परी बलात्कारे सुविजती तयाची माझी हे तर कवनाचा आग्रह हो. असं कोण आग्रह करतंय त्याला? बरं, बासुंदी पेल्यासारखं, गुलाबजामुन खाल्ल्यासारखं, श्रीखंड खाल्ल्यासारखं दारू पिते का? तोंड वाकडं तिकडं करीत असं करतंय. काय माणसाला वाटल हे बी पहिलं पियत होतं काय की. महाराज 3 पिढ्या झाल्या. माझे वडील, आई 71 वर्षाचे होऊन वारली, वडील 94 वर्षाचे होऊन वारले. माऊलीचा 16 सोडला नाही एकदाही. 94 वर्षापर्यंत माऊलीच्या सोहळ्याबरोबर आमच्या दिंडीमध्ये माऊलीच्या रथाच्या मागे 4था आणि 5वा नंबर उखळीकराच्या दिंडीचा आहे. 7वी पिढी आहे माझी. माझ्या वडिलांनं सरळ सांगितलं, केशा बसून कीर्तन करायची वेळ आली तर कीर्तन सोड. महाराज सिद्धटेकला कार्यक्रम झाला बंडा तात्याचा, पॅरालिसिस झालेला. असा हात टेकून महाराज कीर्तन.
बसून कीर्तन करायची वेळ आली तर मी कीर्तन बंद करील, पण बसून संप्रदाय, देव उभा मागे पुढे, देव उभा असतो. हां, आता ज्याची प्रकृती बरोबर नाही त्यांनी बसली तर, कारण कमरेचं दुखणं, अरे ते लक्ष्मण महाराज आहेत, पाय तुटलेला आहे, एका पायावर उभे राहून 2-2.5 तास कीर्तन करतात, ते बसत नाहीत. आता मलाही विचारलं, महाराज वय जास्त झालंय, बसून करणार का? म्हणलं नाही. का? इथं प्रत्येक घरामध्ये अटेन्शन म्हणणारे बर्फामध्ये उभं राहून देशाचं संरक्षण करतात. त्या सैनिकाच्या गावामध्ये माझ्यासारख्यानं बसून कीर्तन केल्यावर लोक माझ्या खानदानाला काय म्हणतील? महाराज, देशाकरता, धर्माकरता, देवाकरता हे शरीर दिलेले, म्हणून प्रत्येक घरामध्ये मिलिटरी आणि धर्माचं देशाचं रक्षण करण्याकरता बर्फामध्ये उभे आहेत. हां, अरे जे भाग्य श्रीमंताला मिळत नाही ते भाग्य तिरंग्या झेंड्यामध्ये लपेटून शहीद म्हणून घेण्याचं भाग्य देशाकरता. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भक्षसे महिम. अर्जुनाला सांगितलंय देवानं, युद्धामध्ये मरण आलं तरी त्याला स्वर्ग मिळतो आणि जिंकलं तर राज्य मिळतं, असं सुख आहे. म्हणून कीर्तनकारापेक्षा, भजनी मंडळीपेक्षा, परमार्थ करणाऱ्यापेक्षा देशाकरता रक्त सांडणाऱ्याला जास्त देव विनंती करून स्वर्गात भेटतो. महाराज, इतका अधिकार आहे त्यांचा. म्हणून अशा पुण्यवान गावामध्ये कीर्तन सेवेकरता तुकोबाराया दुःखातून सुटण्याकरता. महाराज, तो तर प्रसंग चाललाय सगळा, कुणीकडेही गेलं तरी दुःख नकोय ना. मग दुःख का होतंय त्याचं कारण भगवंतानं सांगितलं. पापामुळं दुःख होतंय तर ते पाप माणसं का करतात? त्यावेळेस देवानं सांगितलं, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिहवैरिणम. हे काम क्रोध पाहिजया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे निधीचे भुजंग. विषयदार्गीचे माग वाग. भजन मार्गीचे मांग मार्ग जे. हे तिन्ही जवळ जागती तवनिकयाची प्राप्ती. माझे कान नायकती देवई म्हणे. हे आहेत ना, मग हे वाईटच करणार. महाराज, एखाद्या वेळ झालं, महाराज काय सुंदर महाराज भारूड केले. आमच्या नाथ महाराजानं प्रतिष्ठान निवासी महाविष्णूचे अवतार भानुदासाचे कुळी रूपक केले. कामाची कोतवाली आणि नाडिले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा. जोहार माय बाप जोहार म्हणे मी काया पुरीचा. कामाजी नावाचा कोतवाल, क्रोधाजी नावाचा फौजदार आहे. 2-2च उदाहरणं दिलेत. हरिहराची अब्रू घेतो. काम नावाचा जो कोतवाल आहे ना, हरिहर महादेवन महाविष्णूची बेअब्रू करतोय. क्रोधाजी नावाचा फौजदार आहे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. एवढंच झालं तर त्याचं महाराज लोक लईच लांबून सांगतात. लईच लांबून नाही महाराज, यादी काढून दिली आमच्या संतानं. इंद्र पडली भागे चंद्र कोणाचे सरपंचन ग्रामसेवकन यांचे नाहीत उदाहरण. हे 100 यज्ञ निर्दोष केले. 33 कोटी देवाचा राजा झाला इंद्र. अमृत प्यायला, ऐरावत बसायला, अष्टमुख्य नायका नाचायला गायला.
रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, शची, इंद्राणी, प्राची, आशा. पण इतक्या असून सुद्धा एका भटजीचीच बायको त्याच्या डोळ्यात बसली. काय माणसाचं, घरी कितीही सेवा करू द्या, बाहेरचीच बाजार बसवी आवडती. घरी कितीही चांगला नुसत्या दुधाचा भरपूर पत्ती, भरपूर साखर टाकून चहा घ्या, पण माणूस म्हणते अमृतुल्य चहा पेल्याशिवाय तलपच जात नाही. कारण लई जणाच्या उष्ट्या कब्बश्यातून आलेला असते ना, आणि त्याच्यामुळं टेस्ट लागते, बेस्ट वाटते. घरी किती चांगलं. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं, बाहर के हलवों से घर की रोटियां अच्छी और बाहर के जुल्फों से घर की चोटियां अच्छी. अरे दिवसभर काम करून पुन्हा पायदाब म्हणलं तर बायको पायदाबती. आणि हे नुसतं गाणं म्हणलं की बस असे ही आहे. अरे महाराज आमच्या परळीमध्ये ती सपना चौधरी आली. परळीमध्ये माझ्या आयुष्यात तेवढा समाज जमला नाही. सगळ्याला पुढे सारखा म्हणलं कीर्तनात, नाही बरे लांबून वाट्यावरून, झाडाच्या पारावरून, लांबून लांबून. आणि तमाशात बसा बसा, बाईला जागा ठेवा नाचायला. एक म्हातारा असं, बसा बाबा, लांबून हे रत नाही. अरे नको तिथं जवळ जाते, जवळ जा म्हणलं तर माणसाची हीच खोड आहे, लटीक येते रुचेन साच कोणाही न पचे. म्हणून मन आहे, खरं बोललं की सख्या आईला राग येते. आमचे तुकोबराय म्हणले, मी खरं सांगल, कोणाला राग आला तर आला, तू का म्हणे सत्य सांगे, येऊत राग येते, खरंच सांगणार. तितका समाज 2 किलोमीटर वाहनं सोडले, गर्दा मावनं महाराज. 2 तास ती बाई नाचली. धनंजय मुंडे हे लहान असल्यापासून भाषणं केलेले असल्यामुळं दादा आहेत का? मी आहे. तुमच्या हातानं सत्कार. मला वाटलं कीर्तन कर असत. गेलो महाराज, बसलो तिथं. ती बाई नाचली. ती नाही मर्यादा, कोण हात उघडा नाही, पाठ उघडी नाही, पदर घेऊन पद्धतशीर नाचून लोकांना महाराज होये हुर्रे हुर्रे केलं. आणि शेवट सत्कार करायच्या वेळेस हार आणला. तिनंही मर्यादेनं हार न घालता, मला वाटलं घातला हार तर चलियत, निघाले तर निघालं, बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी, नाही तो फिरप नाही. पण तिनं हातातच घेतला, शाल हातात घेतली, नारळ दिलं आणि पाकिट बघितलं, पाकिट जड लागलं. मी अण्णाला विचारलं किती आहेत? म्हणले 10 लाख. मनात विचार केला, वैऱ्या 10 लाखाचं मंदिर बांधलं असतं तर पिढ्यान पिढ्या नाव अजरामर राहिलं असतं, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज माझा हलकट स्वभाव आहे. मी पाकिट असं धरलं सोडीच न. ते बाईनं असं सपना चौधरीनं वडून बघितलं, मी सोडलंच नाही. मला वाटलं ती म्हणेल तेरा राग मेरा संतोष, राहू दे तुला, शिक्याचं तुटलं आणि बोक्याचं साधलं. पण ती माझ्यापेक्षा धसकट निघाली. छडणं म्हणून घेतलं हिसकाटून. कानाला खडा लावला महाराज. वाईट गोष्टीमध्ये जितका पैसा खर्च होतोय तितका धर्मामध्ये माणसानं खर्च केला तर जीवनामध्ये दुःख होणार नाही. अन्नदानाकरता, मंदिराकरता, गोरगरिबाच्या सुखदुःखाकरता खर्च करा. आता पुष्कळ जणांना वाटते महाराज लोक इतके पैसे. महाराज उखळात मी काहीच ठेवत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संस्थेचं अध्यक्षपद सोडलं, माझे प्लॉट, माझं सोनं, माझा इस्टेट, जितकी मिळगत आहे, बँक बॅलेन्स आहे, मृत्यूपत्र संस्थेच्या नावानं करून दिलं. ज्या संस्थेनं कमावायला शिकवलं त्या संस्थेला. आता सगळे म्हणतात महाराज तुम्ही अध्यक्षपदावरून गेलात, घ्या की वापस. कशाला? अरे जोग महाराजानं मला काही कमी केलं नाही. मोठमोठ्या संकटातून, ऑपरेशन, ॲक्सिडेंटमधून गाड्या चमद्या झाल्या आणि अध्यक्ष आहे काय सायकलवरून, कुत्र्यावरून, झोरपाडावर, लोखंडाच्या ट्रकला धडक. साधा महाराज आहे का मी? लायसन नाही पण धडक ट्रकला. दोन्ही धडकेच्या मध्ये महाराज
कल्याणजी गायकवाडनं मला काच फोडून खिडकीतून काढलं. पंचनामा करणारे इन्शुरन्सवाले म्हणले ह्याच्यातले मेलेले माणसं कुठे आहेत? म्हणलं मी. आणि हा तबलेवाला श्याम शिंदे होता. भागवताला चाललं होतं. 1 एप्रिलला ॲक्सिडेंट झाला. 2 एप्रिलला पश्चिम घाटकोपरला राम कदमनं भागवत ठेवलेलं होतं. हां, असा डॅशिंग महाराज. ते प्लॅस्टर लावायचं म्हणजे दवाखान्याचं सर्टिफिकेट दिसल्याशिवाय इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत ना. माझं दुखत नव्हतं काही, पण आळंदीच्या संस्थेचा अध्यक्ष संचेतीमध्ये टाकलं, गुडघा सुजला, इंजेक्शन द्यायचं. ती नर्स आली, पेशंट कहाँ आहे, पेशंट कहाँ आहे? संदीपान महाराज, विठ्ठलबा घुले सगळे भेटायला आले होते अध्यक्ष असल्यामुळं. ते निरंजन शास्त्रीने सांगितलं, हो टेबल पे बैठे वाला बुड्ढा वही पेशंट आहे. ती नर्स चकित झाली. हो तो ज्यादा हस रहा है बोले. आम्हाला काही दुखलंच नाही तर कशामुळं रडू मी? हां, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता व न जळे न बुडे नोहे काही. मेंदूचं ऑपरेशन झालं हैदराबादला 5.5 महिने. 16 एप्रिल ते 1 सप्टेंबरपर्यंत डॉक्टर नॅरो सर्जन म्हणले वाचणं शक्य नाही. शुगर आहे, BP आहे, अल्सर आहे, अपेंडिस आहे, हां मूळव्याध आहे. आणि हे महाराज पथ्य पाणी पाळत नाहीत. महाराज खोरेकर बाबानं मला ज्यांनी अध्यक्ष केलं ते म्हणले, केशव काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर आहेस ना, माऊली तुला मरू देणार नाही. आज बरोबर इतके वर्ष झाले. मग देवानं सांभाळावं. देवच मारू लागल्यावर कोण सांभाळील? हां, त्याच्यामुळं एवढा देव इंद्रदेव म्हणतात. त्या इंद्राला इतकं असून इतके भोग भोगून अमृतपान करून सुद्धा त्याला काय होतं माहिती आहे? अहिल्या नावाची पटली गौतम ऋषीची पत्नी, तिला भोगण्याकरता पाप कर्म केलं. आज सरकार म्हणतं स्वैर व्यभिचार करणाऱ्याला एड्स नावाचा रोग होतो, झिजून झिजून मरतो. माझ्या संत महात्म्यानं हजारो वर्षापूर्वी सांगितलंय. त्या इंद्राला भगेंद्र पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले सगळ्या शरीराला आणि त्याच्यात पू आळ्या झाल्या. त्याचा भगेंद्र नावाचा रोग नाहीसं करण्याकरता त्याला आळंदीला यावं लागलं. इंद्र येऊन या भूमिशीन याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून. काय वाटतंय तुम्हाला? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र म्हणून इंद्रा पडली भगे. चंद्रालाही सामान्य समजू नका. दत्तात्रय अत्री दत्तात्रयाचा भाऊ आहे. अत्री दुर्वास मुनीचा भाऊ आहे. अत्री आणि अनुसयेचा मुलगा आहे. समुद्र मंथनातून निघाला. लक्ष्मी कौस्तुभ पारी जग सुरा. हां, हे चंद्रसुद्धा तिथून निघालेलं. अमृताचे तुषार म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवलं. माऊली सांगतात शारदीयेचे चंद्र कळेल माझे अमृत कणकोळे. चंद्राला बृहस्पतीकडे पाठवलं 33 कोटी देवाच्या गुरुकडं. अरे तू नाजूक आहेस बेटा, बगड कामं करू नको, तू गुरुमाईच्या हाताखाली काम कर. मग बृहस्पतीच्या पत्नीच्या हाताखाली काम करत असताना त्या गुरुमाईला 5 माता असतात, 5 पिता असतात. त्या गुरुमाईला म्हणला, गुरुमाई तुम्ही इतक्या सुंदर, इतक्या तरुण या म्हाताऱ्याबरोबर कसं लग्न केलं? आता त्या बाईनं गप्प बसावं ना. स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देव न जानाति कुतो मनुष्य. देवाला कळालं नाही, आपल्याला काय कळत? ती बाई सहजच म्हणून गेली, काय करावं, तुझ्यासारखा गोजीरवाणा कोणी दिसलाच नाही. म्हणल्याबरोबर महाराज चंद्रानं गुरुमाईलाच पळवून घेऊन नेलं. आता वाचायलात ना तुम्ही मोबाईलवर व्हॉट्सअपमध्ये, लग्न पोरीचं लागायचं तर जावई सासूलाच घेऊन पळून घ्या. काय पंचायत आहे रे? हां, काय पळून गेला. 5 महिन्याची गरोदर झाली, तिला वापस आणलं. बुध नावाचा मुलगा झाला आणि चंद्रवंशाचा तिथून महाराज उपक्रम सुरू झाला. हे मोठ्याचे घोटाळे आपण फार बरे आहेत बरं का. हां, नारद चुकला चाळा. अरे कोणत्याही क्षेत्रामध्ये कृत त्रेता द्वापार आणि नारद ऋषी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण
भजनच बंद केलं महाराज. कामातुराणाम न भयम न लज्जा. कृष्णाची वेट झाली. काय नारद ऋषी आज गुपचूप गुपचूप काय? हा, नारायण नारायण काय करायचं म्हणला. जन्मभर बाजून वाजून तुला 16,108 बायका, आम्हाला एक बी नाही. लग्न करायचं का आता म्हातारपणी का? हा, आणि देवा तुला 16,108 बायका आहेत. गोमीचा एक पाय लंगडा झाला म्हणजे गोम मरत नाही. तुझी एक बायको दे ना. देवानं हे शब्द ऐकले. ते म्हणला याचा इलाज आग्र्याला न्यावं लागतंय. डोक्यावर परिणाम झालाय वेड्याच्या इस्पितळात. इथं दुसरीकडे कुठं जमत नाही. नारद माझ्या मनासारखं बोललास. 16,108 बायका सगळ्याचं म्हणणं पूर्ण करेपर्यंत आधी होता भला या रांडेने नाशला. नको बाबा वाटलं. घेऊन जा तेवढाच एक ताप कमी होईल. ठरलं बरं का देवा. जिथं तू वचन दिलंस, हां म्हणले मी नसल तिथली बायको तुला. हातावर हात मारला. ठरलं. 16,106 घरं फिरला. कुठेही गेले की कृष्ण, कुठेही गेलं की कृष्ण. नारदाला ज्ञान नव्हतं भक्तिसूत्रात्र. सभूमी विश्वतो व्रत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम. आत हरी बाहेर हरी हे कोणी सांगितलं? मग इतकं असून कळत नाही. 2 घरं राहिले म्हणला. कुठेही कृष्णच अगोदर. एक जांबुवंतीचं आणि एक रुक्मिणीचं. रुक्मिणी पट्टराणी आहे, जांबुवंती आस्वलाची मुलगी जांबुवंताची. पण तिला भगवंतानं योग अभ्यासाने इतकं सुंदर केलं होतं. 16,108 बायकामध्ये जांबुवंती इतकी सुंदर कोणतीच नव्हती. आणि जांबुवंतीच्या मुलासारखा सांबासारखा कोणी सुंदर नव्हता. देवानं हे संकर केलं. देवाचा वंश खलास झाला महाराज. आपण म्हणते काय होतंय, काय होत नाही महाराज. म्हणून आज हिंदूला आव्हान आहे. लव जिहादच्या नावाखाली हिंदूच्या मुलाला हिंदू मुली मिळत नाहीत आणि मुसलमानाची मुलं पैसे खर्चून त्यांना पळवून नेतात. हा पहिल्या प्रथम आपल्या हिंदू संस्कृतीचा नाश करण्याकरता. म्हणून कधीही मुलगा बिघडला तर एक कुळ बिघडतं, पण मुलगी बिघडली की आईचे 21 आणि बापाचे 21 कुळं बिघडतात. बुडती 42 जाती नाक कान. म्हणून मुलीला सांभाळा. हे माय मावल्याला हात जोडून नम्र प्रार्थना. मुलगी बिघडली की कुळाचा नाश होतो. हा, कृष्णानं योगेश्वर कृष्ण असून सुद्धा जांबुवंती बरोबर भक्ताच्या मुलीबरोबर लग्न केलं, पण संपूर्ण यादव कुळाला खलास केलं. कळी स्वकुळा लाविली. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. तिथं फुगडी खेळायला जाऊ द्या म्हणला. उदास झाला. उदासीनाच्या लागेन तो का म्हणे झाला. रुक्मिणीच्या इथं गेला. हे काही माहीत नसल्यामुळं पांढरं शुभ्र पातळ नाहून तुळशीची पूजा करीत होती. नारद या घरात त्या घरात त्या खोलीत या खोलीत गेले. हिला माहीत नसल्यामुळं नारदा मी इथं आहे, मध्ये काय बघायलास म्हणले कृष्णाला. कृष्ण आले नाहीत की सुस्कारा सोडला. साधी लॉटरी लागायची तर बंपर डोर लागला म्हणला. पटराणी मिळाली म्हणला. जवळ गेला आणि आईसाहेब म्हणणारा, कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता म्हणणारा नारद कामातूर होऊन रुक्मिणीला डायरेक्ट हाक मारली. रुक्मिणीने चकित होऊन पाहिलं. आईसाहेब नाही, काही नाही, दर्शन घेणं नाही. कृष्णाचं आमचं असं ठरलंय जिथं कृष्ण नाही तिथली बायको माझी बायको, मी तिला नेणार. महाराज अकल मन को इशारा काफी. तिनं बरोबर ओळखलं की हे गिऱ्हाईक आपल्याकडं पाठविले. ती म्हणली मी असंच जर तुमच्या बरोबर आले तर मला तुमची बायको तुम्हाला माझा नवरा म्हणतील का? नारद आणि कृष्णाची बायको चालली म्हणतील. मग कृष्णाच्या नावाचं मंगळसूत्र काढून टाकते. 2 हार तयार करते. तुम्ही स्नान करून या शुचिरभूत होऊन. मी तुळशीच्या साक्षीनं तुम्हाला हार घालते, तुम्ही मला हार घाला. तुम्ही पुढे मी माग. आणि कोठही महाराज कोण्याही माणसानं बायकोला बरोबर फिरताना जगाला भेट नाही, देवालाही भेट नाही, बरोबर घेऊन फिरते. पण दुसरीला घेऊन फिरायचं असलं तू तिकडून
म्हणून तर अडचणीच्या ठिकाणी ढाबे कशाला झालेत? हे चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. महाराज, हे मला उघड सांगायची सवय. तुका म्हणे सत्य सांगे. मला वाटलं पटराने मिळणार नाही काय का तिला आईकडे एवढ्या सवतीच्या पेक्षा आपण दोघंच टिकोबा टिकायचं मस्त. विना चिपोळ्या खडाव सोडले, पितांबर काढला आणि ज्या डोहाला पार्वतीचा शाप होता त्या डोहात उडी मारली. बुटकुळी मानून वरील हात केशवायन मा नारायण मा हातात बांगडे. असं केलं की इथून नतनीन इकडून महबूबा. असं केलं की झुमकं कुडकं मिडकं हेडकं. शेंडी संजा बघितले तर वेणी लांबलचक. शरीराकडे बघितलं तर नारद की तो भई नारदी. शंकरा व्यतिरिक्त कोणी जर स्नान केलं स्त्रीचा पुरुष होईल, पुरुषाचा स्त्री होईल. हे पार्वतीनं दिलेला त्या डोहाला शाप होता. आणि स्त्री रूप झाल्यावर नारद की तो भई नारदी असं करीत बाहेर आली. काळा कबीतनं दात दाडा आकराळ विक्राळ लाल बुंद जोळे बाबर झोटी केस पंधार मिशाल रानासारखे ओठ काळा कबीन गळ्यामध्ये पिटी दंडामध्ये काळा दोरा लंगोटी नेसलेली जॅकेट घातलेलं धरलं मनगटाला. हां, तुम्ही कोण? धीवर राज, कोळ्याचा राजा. चाल कुठं नांदायला? लग्न नाही तुला, मारू नका. महाराज नेलं त्या धीवर राजानं. कोणाला नेलं? हां, ह्याच्याकरता माणसं नारदाला नाही नारदीला नेलं. वर्षाला एक 60 पोरं झाली. ती म्हणली नुसता पोराचा पोरवाडा, मेल्यावर वारा घालायला एखादी तरी पोरगी. 60 पोराच्या पाठीवर एक पोरगी झाली. तिचं नाव कपिला षष्ठी. आता 4 लेकरं जर असले तर वळवळ करते. हे 61 लेकरं काय गप बसत? माय तुमच्या रोग जीवच देते म्हणले. नवऱ्याला काय नाही व दरवर्षी ऑपरेशन झाल्यावर सुद्धा लेकरं जीवच देते म्हणले. त्याच डोहात उडी मारली. मुंडकं वर काढलं. देवर राज नाही, 60 लेकरं नाही, 61वी कपिला षष्ठी नाही. शरीराकडे बघितलं, नारदाचं शरीर. बाप रे म्हणलं, नुसतं रुक्मिणी बायको व्हावं म्हणलं तर 61 बाळात पण. बाप रे. ओल्या कपड्यानंच महाराज खडाव घातला, चिपोळ्या घेतल्या, विना घेतला, पितांबर पांघरला, नारायण करीत निघाले. तुम्हाला विचारतो, तुम्हाला हॉस्पिटलमध्येच शरीक केलं, तुम्हाला मनाला येईल त्यावेळेस निघून येता येते का? त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, डिस्चार्ज. वेशी जवळच रुक्मिणी. अहो नारदराव, असं म्हणल्यावर नारद पळत आले, पायावर लोळण घातली. आई, तुझं लेकरू होतं, घरात 2 चापटा मारायच्या, त्याला बघू वाटत नाही तो धीवरराज, त्याच्याबरोबर नांदून 61 बाळात पण. काही लोक म्हणले महाराजाला वाढवून सांगण्याची 8 हात लाकूड 15 हात दलपी काढते. त्या कामाला विचारलं, कामानं 2 उदाहरणं दिलं. मज कामाचे निघाये आणि ब्रह्मा कन्येशी धरू जाई. ह्याच्यापेक्षा आणखी कोणतं पाप असेल? जगात पुष्कर नावाचं तीर्थ जर सोडलं तर कुठेही 4 वेदाचा ज्ञाता जगसृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाचं पूजन नाही. कारण त्यानं इतकं वाईट वागला, स्वतःच्या मुलीला भोगण्याचा प्रयत्न केला. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, म्हणून त्याला शाप आहे. महाराज, असं जर मोठमोठ्याचं होतंय, या कामक्रोधाला हकालता येत नाही का? वसती चैतन्याचे शेजारी हे वतनदार आहेत महाराज. देह त्रिगुणाचा बांधा, सत्व रज तम. हे रजाची कीड झाली न तमाशी पडियंते भले. रजोगुण तमोगुण त्यांच्याकडे असल्यामुळं बहुमत त्यांच्याकडे. शुद्ध सत्वगुणाला कळतं पण अल्पमतात आहे. त्याच्यामुळं हे निघून जातील असं काही उपाय आहे का? अशी मंडळी आमच्या तुकोबारायाकडे गेली. कारण तुकोबाराय काम क्रोध दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी.
काम क्रोध हे मनानं निघून जातात. म्हणले कसं काय केलं पाहिजे? त्यावेळेस आमच्या तुकोबारायानं साधकाला काम क्रोध निवृत्तीचा उपाय सांगितलाय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देह हरीला विठ्ठले, 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 तुका म्हणे देह हरीला विठ्ठले. ओ काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, येणे तोचे मन झाले हाव भरी, येणे तोचे मन झाले हाव भरी. काम क्रोध केले घररीते, काम क्रोध केले घररीते, येणे तोचे मन झाले हाव भरी, येणे तोचे मन झाले हाव भरी, हाव भरी. वा क्या बात आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजनाला माझ्या बोलण्यापेक्षा भजनाला महत्व. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. ज्या देहाच्या आश्रयानं कामक्रोध राहतात त्या देहात विठ्ठल भरला. कामक्रोधाला जा म्हणण्याची गरज नाही. कामक्रोधे केले घर रीते. लाईट गेला, अंधार झाला. मृदंग वाजवल्यावर अंधार जाईल का? पैसे मोजल्यावर अंधार जाईल का? संबूळ वाजवल्यावर अंधार जाईल का? गाणे म्हणल्यावर अंधार जाईल का? आणि उजेड केल्यावर अंधार राहील का? जरी म्हणलं उजेड जरी केला, बाबा उग रात्रीच कुठं जातोच, राहा इथं, त्या अंधाराचाच प्रकाश होतो. तसं कामक्रोधाला राहा म्हणल्यावर सुद्धा ते राहत नाहीत. कामक्रोधे केले घर रीते. पण महाराज, विठ्ठल देहात भरायचा म्हणजे काय प्रक्रिया आहे? विठ्ठल म्हणजे दगड आहे का? विठ्ठल म्हणजे लाकूड आहे का? विठ्ठल म्हणजे वस्त्र आहे का? विठ्ठल म्हणजे कागद आहे? विठ्ठल म्हणजे पातळ आहे का? विठ्ठल म्हणजे घट्ट आहे का? तो देहात कसा भरायचा? तुकोबारायानं त्याचा क्रम सांगितलाय अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, अरे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
असं करता मेलेल्या कातड्यातून महाराज आवाज काढतात, बोट फुटतेत, रक्त निघतेत महाराज. हे काही एका दिवसात मिळालं नाही, तप करावं लागतं ह्याच्याकरता. यांच्याकरता नका माझं ऐकू, पण यांच्याकरता तरी एकदा जोरात टाळी. कधीही चांगल्या गोष्टीला शाबासकी दिली की चांगली गोष्ट शिकावं वाटते. माणसं चांगल्या गोष्टीला शाबासकी देत नाही. धरा धरा धरा, 50 एकर दारूमध्ये घालवली, धरा. अरे हाना त्याला. हा, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडण्याचे. नाही महाराज, माणसं विचित्र आहेत. योगानं बोलावा विठ्ठल. बोलावा म्हणजे काय? विठ्ठल एवढा शब्द उच्चारायचा. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. त्याचा अर्थ काय, काय होतं ह्याचा विचार नाही करायचा, फक्त उच्चार करायचा. जमतंय का? हां, एकदा बघा बरं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भोंग्यावर एक जण ओरडतंय तर सगळं गाव गोळा करतंय, आणि एवढे माणसं असून विठ्ठला विठ्ठला. मोले घातले रळ्या नाही आसू आणि माया. हा, सासूसाठी रडी सुनन भावांतरीचा भिन्न. महाराज नुसतं बोलल्यावर, अरे विठ्ठल उच्चारी पास सार. सार आहे, सार 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 तुझे नाम तुझे सार. मनोनी शूळ पाणी जपत आहे वारंवार. विठ्ठल सगळ्या नामचिंतनाचं सार आहे. 1000 नावं विष्णूचे, विष्णू सहस्रनाम. 1000 नावं शंकराचे. शिव विष्णूचा अभेद मानणारा वारकरी संप्रदाय हरिहरा भेद नाही नका करू. आणि या 2000 नावाचा एकाच नावामध्ये समावेश म्हणजे विठ्ठल. विठ्ठल म्हणलं की काम झालं. म्हणून विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. विठ्ठल अवघा भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. महाराज एका कार्यक्रमाला यांच्याबरोबर गेलो. लाईट गेली, कार्यक्रम संपला, जेवण केलं. लाईट गेलेली असल्यामुळं गरम होऊ लागलं. उन्हाळ्याचे दिवस. म्हणलं टेरेसवर टाका, आपण मस्त वर. आला शीतळ शांतीचा नैसर्गिक वारे, पंखा कूलर नको, लाईटच नाही. आम्ही मस्त बोलत बोलत झोपलो. महाराज अशी झोप लागू लागली. 2 कीर्तनं केलेले, दुपारचं रात्रीचं, प्रवास झालेला, जेवण झालेलं. मी झोपायच्या वेळेसच काठी टेकीत एक म्हातारी आली, घरचीच. महाराज झोपले का? महाराज बोलणं कसे? झोपलं म्हणून तरी सांगा. आम्ही म्हणलं काय? म्हातारी वकिलाची आई आहे का काय? म्हणलं आजी तुमचा मुलगा वकील आहे. वाय कसं ओळखलं? किती आयडियानं वकिली टाकली मला. झोपलो म्हणून तरी सांगा. मग आता मी झोपलो म्हणल्यावर झोप सिद्ध होईल का? किती चालाकीनं. काय आजी कुठले आहेत? परळी वैजनाचे. घरी कोण कोण आहे? माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही. रोज कीर्तन हो. किती पैसे मिळवित असतील? गाडी, सोनं, नाकेटन, अंगठ्या. मिळलो थाटे. तुम्ही मेल्यावर कोण आला? आता मला बरं वाटेल का? अगा मर हा बोल सांग. आम्ही लो उठा, मी मेल्यावर तुम्हाला काय? तुम्ही उठा. झोपा. माय शिनून आलेलं उगं चौकशी. वाचली चौकशी असते का म्हणलं? तुम्ही मेल्यावर कोणाला? जा. इकडं तिकडं बघितलं महाराज. शाल होती पण उशाला काही नव्हतं. म्हणलं आजी उशाला काही नाही का? म्हातारी पुन्हा आली आणि जवळ बसली. नाही कसं माय, 2 पोरं आहेत, एक पोरगी आहे, पोरगी मोठी. मी म्हणलं कोणत्या उशाला? माझी नात. म्हणलं तुमच्या उशाला नाही, माझ्या उशाला. हां, मग पोरीचं नाव उषा ठेवलं तर नवऱ्याचं नाव तक्क्या ठेवावं का? आणि सासूचं नाव गादी. हां, आणि सासऱ्याचं नाव मच्छरदानी. काय माणसं नाव ठेवायले? हां, पायल, चंचल. एका म्हातारीनं आपल्या पोरीचं नाव फजितीच ठेवलं. मी म्हणलं कशामुळं? हिच्या बळातनं म्हणायचं लई फजिती झाली, नावच फजिती ठेवलं. जत्रच चुकली.
कार्तिकीला पदर केस विस्कटले, रडू लागली, माझी फचेती बघितली का? मला दिसायली ती आमची का तुझीच आहे की? हां, काही नाव ठेवा, योगानं तसं विठ्ठल नाव ठेवलं महाराज. अरे नुसतं नारायण नाव ठेवलं अजामेळानं, पाप करणाऱ्यानं 10व्या मुलाचं नाव अजामेळ ठेवलं, तर मुलाकरता नाव घेत असताना देवानं त्याच्याकरता विमान पाठवलं. पुत्रस्नेह नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अजामेळ पाप राशी पण नामे नेला वैकुंठाशी. म्हणून देवाचे नाव ठेवा. म्हणून मंगलाष्टक गंगा सिंधू सरस्वती च यमुना, ते आता काही नाही महाराज. काय काय नाव ठेवायलीत काही सांगताच येत नाही. हां महाराज, योगानं तसं आम्ही नाव घेतलं पण बदल नाही करायचा, एकच आहे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. नामाची नि अनारसेपणे एका पुरुषातीची बोलावली. अरे एवढंच नाही तर सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडसी, इतका विठ्ठल आवडला पाहिजे. म्हणून विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. नाम घेता विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. 750 वर्षापूर्वी सेना महाराजांना सांगितले, विठ्ठल म्हणून टाळी वाजवली की तुमचे पाप जळतात. कारण हे हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत. तुम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेल्यावर काय दाखवता? हात दाखवता ना. ढेरी दाखवता का गुडगा दाखवता? हात दाखवता. कारण दोनच आहेत, हातगुण आणि पायगुण. हात दाखवल्याबरोबर ते असं करते. तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुम्हाला चांगल्या कामामध्ये दानधर्म घडत नाही. तुमचं घर भरलेलं आहे पण देव तुम्हाला खाऊ देत नाही. तुमच्या जवळचेच माणसं तुम्हाला दुःख देतात. ते म्हणला कोणत्या रेषेचं कोणतं भविष्य ते सांग, नुसतं मोगम सांगू नको. वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला. त्यानं सांगितलं मनगटापासून पहिल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असती ती धनरेषा. ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. ते म्हणला खरे लई पैसे येतात पण तुम्ही कसं ओळखलं? पैसा टिकत नाही. बोरला पाणी लागावं का पाणी टिकाव, झाडाला फळं लागावं का फळं टिकाव, हां खाल्लेलं पचाव का. महाराज कुठं जात असतील ऐका. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली जर असली, त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे पोर पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकले, द्या बाबा तुमचे फेडू बाबा, द्या बाबा. गोड बोलून घेते, पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं बाळा होते, पोराचं शिक्षण होतं, त्याला नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन येते. आणि तुमचे काम झाले ना, द्या ना आपला आमचे पैसे, माझे घेतलेले पैसे द्या ना. देऊ ना, आम्ही काय बुडवायलोत का, आम्ही काय पळून चाललोत का? नाही, तुमच्या कामाला दिले ना मग वापस द्या. नाही देत बुडाले. महाराज पैसा टिकल कसा ऐका. ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला सत्यकर्माला पैसा घडतो. बरोबर आहे. या गावामध्ये सप्ताह करत असताना इच्छित वर्गणी, बरोबर आहे का जबरदस्ती आहे? गावात राहायचे तर पैसे दिलेच पाहिजे नाही, तुमच्या इच्छेनं. आणि इच्छेनं यथेच्छसी तथा करू. तुमची इच्छा चांगल्या कामाला, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. माणसं वाईट ठिकाणी पैसा खर्च करतात, मग त्याची 2 कांड्याच्या वर करंगळी असली. मी सांगायलो तर माणसं हात बघायलेत बरं का, पण असं उघड उघड बघणं झालेत. दोन कांड्या इतकीच करंगळी असेल, गोड बोलल, अबा बाबा
इतकंसं गाव, पण काय समाज, काय मंडप, काय मंदिर, काय अन्नदान, दररोज गाव जेवण, 25 रौप्य महोत्सवी सप्ताह, किती म्हणणारे, वाजवणारे, कीर्तनकार, एकापेक्षा एक हुशार, हां, असे सगळे. काय कमाल आहे, वा वा वा. आमच्या महाराजानं पावती हो, काही घडतंय का? करते, खाते, निघते, गोड बोलतोय पण देत नाही. आणि ज्याची 2 कांड्याच्याही करंगळी, कशाला सप्तेन 25 उगच गर्दान, उगच स्वयंपाकन, गाव बेजार, उगच माणसं हे बोलून घ्या, फोन करान, काही पैसे खर्च करान, म्हणणारीन, वाजवणारीन, कीर्तनकारण. याच्यापेक्षा गायत्री पाटील, सुरेखा पुणेकर, सपना चौधरी, टिंग टिंग माणसं या म्हणायची गरज नाही. तुरमड ही या, हा, वाईट गोष्टीमध्ये. मग ते कंदुरी करायची, माणसं सकाळपासून उपाशी, ताट तांब्या घेऊन वरपा. अरे 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 महाराज, तुम्ही म्हणलात घर भरलेलं देव खाऊ का देत नाही? ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला देव घर भरलेला असू द्या, दुसरे खातील पण त्याला खाऊ देत नाही. ज्या बाईच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्या बाईनं 10 माणसाचा स्वयंपाक करू द्या, 12 जेवते तर 2 माणसाचं शिल्लक राहतंय, अन्नपूर्णा. आणि ज्या बाईच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, अन्नदान केलेलं नाही, तिनं 10 माणसाचा स्वयंपाक करू द्या, 8व्या माणसालाच भाजी करपली, भजे संपले, कोशिंबीर संपली, चपाती जळालेली आली, भात खरवड आला, वरण पातळ झालं. का? अन्न पुरना, पुरत नाही अन्न. महाराज, आयुष्य असावं, तुम्ही सांगितल्यावर आम्ही बदल करू. करंगळीच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत ही रेग गेली नाही ही आयुष्याची. इथपर्यंत असलं तर 100 वर्ष ॲक्सिडेंट होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, झटका येऊ द्या, मरत नाही. आयुष्यात येते जिने पुढे या. महाराज थोडं कमी आहे 92, आणखी कमी आहे 87. महाराज त्या फाटेच फुटले 2-3. ओमायक्रॉन, चिकनगुनिया, कोरोना, झटका, ॲक्सिडेंट, वाचला. महाराज लग्नाचं कसं? करंगळीचं कांडण, आयुष्याची रेषा, पुरुषाच्या इथं एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली एक बायको, 2 रेगा असल्या 2 बायका. जास्तच गुतोड असलं तर मला विचारू नका, तुम्ही काय घोळ केले मी कीर्तनात कशाला सांगू. महाराज संसाराचं कसं? लग्न झालेल्या पुरुषाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल तर मेड फॉर इच अदर, तू मेरे लिए मैं तेरे लिए. दोघं एकमेकाला मजुरी करून खातील पण सुख देतील. चक्र, तुम्हाला भूक लागली, मला तब्येत बरोबर नाही, चल गाडी घेतली महाराज, नेलं महाराज, मोठ्या शहरामध्ये नेलं, साताऱ्यामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे खर्चिले, मस्त खाल्लं, आलं, खिडकीतून बघू लागली. काय बघायलीस? साड्या किती चमचम. वळविली गाडी. घे काठापदराची घे, शिफॉनची घे, टिसलशीलची घे, 9 वार घे, 6 वार घे, कॉटनची घे, छापील घे, घे 15 साड्या. एवढ्या काय करायच्या? कीर्तनाला वेगळी, पारायणाला वेगळी, दिंडीला वेगळी, काकड्याला वेगळी, कीर्तन, पुन्हा मरायला वेगळी, हागायला वेगळी, मुतायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी. घे एवढ्या साड्या, घे दागिने. आणि एके दिवशी काय झालं की बायको म्हणली, आज मला स्वयंपाकच करू वाटलं, चला ना हॉटेलमध्ये, मुस्काट फोडील म्हणलं. मी नको म्हणलं, तुम्ही नवरा मी आहे, तू नांदायला आधीस. भोपळं येडीवर पडलं तर भोपळं चिरतं, आणि वेळी भोपळ्यावर पडल्यावर सुद्धा भोपळं चिरतं. मी नवरा आहे आणि तुला नवऱ्या स्वयंपाक, चल सुधार, सुधार माहेरला. तुला वाटेल संध्याकाळी गाडी घेऊन येईल, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवचं नाही झालं म्हणून काय? हे आणि शंख जर असलं तर बघायला जाण्यापासूनच जुन्या काळात म्हातारे माणसं, वयस्कर माणसं मुलगी बघायला जायचे ना ठरवायला. आता पोरं म्हणली आम्हाला लग्न करायचं आहे, म्हाताऱ्याला काय? म्हाताऱ्याला पटलं, आम्हाला पटली पाहिजे. पोरायची एक गाडी, म्हाताऱ्याची एक गाडी. पोरगं महाराज इंजिनियर झालेलं, सुंदर, अंगे सुटम, पाये बुटम, नेके नेकटाय कॉलरम, इतकं सुंदर महाराज, गोरपान, नाकी डोळी, इंटस हिरो. आणि ते पोरं बसले, म्हातारी बसले.
ती मुलगी आल्याबरोबर तिचं सौंदर्य बघितलं. केस कापलेले, भोया कोरलेल्या, काजळ लावलेलं, टिकल्या लावलेल्या, चाफेकळीसारखं नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे होठ. मुलीला बघितलं, नाव ठेवायला जागा नाही महाराज. एक नंबर मुलगी. मुलाकडे गेली, मुलानं मुलीला बघितलं आणि मुलीनं मुलाला बघितलं महाराज. मुलाला मुलगी पटली, मुलीला मुलगा पटल्याबरोबर काय नाव आहे, किती शिक्षण आहे वगैरे काही नाही. मुलीनं फक्त असं केलं नवऱ्याकडे बघून. ते म्हणलं आताच करायची नाही. म्हणले जमत. माणसं जमले. 11:15 लग्न. 3 वाजले. नवरीचे मामा नवरीला घेऊन नवरदेव आला. महाराज सावधान. आता खरं सांगा, इतका समाज जमल्यावर सगळ्याचा अक्षदा पडतात का नवरा नवरीवर? पण सावधान म्हणल्यावर टाकतात ना. हे बारके बारके पोरं वंजळ अक्षदा. नवरा नवरीवर नाही, बामन लय ओरडत आहे महाराज. गंगा सिंधू. मग त्या बामनावर ते बी तदेव लग्नम सुदिनम ताराबलम. आता समजा महाराज अंतरपट काढला. नवऱ्यानं नवरीला हार घातला आणि नवरीनं हार घालायच्या वेळेस त्या नवऱ्याजवळ होते ना पुंगळ्याची छत्री घेऊन फुल पिलेली. त्या नवऱ्याला उचललं होतं का हो? जुन्या काळात होतं का नवरा उचलायचा? हां, ते उचलतेत नवऱ्याला. मुरीचा हात पुरत नाही. तिला वाईट वाटतं, खाली मान घालते. नवरा टेकवेला आणि पुन्हा हार घालायलेलं. पुन्हा पोरगी इतकी तापट होती, अगोदरच पोरी मिळणत, इतकी तापट होती. ओळखीच्या पोराला हार घातला आणि ते निघून गेले. ते नवरदेव तसंच आहे तिथं. आणखी पहिली गेली, दुसरी मिळणं. ईदनच्या नाश्त्यानं परमनं लभ्यते धोबी का कुत्ता घरकानं गाठका. म्हणून मंगल कार्याची टिंगल करू नका. कीर्तन मंगल कार्य, सकळ मंगळ निधीन श्री विठ्ठलाचे. आणि त्याच्यामध्ये महाराज आता फक्त घुंगर बांधून नाचायचंच राहिले आणि तरी माणसं सोडीनच. महाराज काय कीर्तन केलं महाराजांना, तमाशाची याद आली नाही. म्हणजे तमाशा आहे का? सगुण चरित्रे परम पवित्रे. अरे लोणचं कोशिंबिरी याच्यासारखं तोंडी लावायला विद्या विनोद विभवे हे असावं. पण त्याच्यामध्ये सगळं हां नाही महाराज. योगानं हा दर्जा त्यावेळेस सांभाळला गेलाय, आता नाही. म्हणून हे असा तुम्ही टाळी वाजवली त्याच्यात दुःखाच्या रेषा आपोआप नाहीशा होत्यात. महापाप राशी त्याची झाली होळी वाजविता टाळी. विठ्ठल नामे हाताला मुंग्या आल्या. हाताचं पायाचं कातडं जास्त जाड असल्यामुळं ऊर्जा स्रोत निर्माण होत नाही. तुम्ही जोरानं टाळी वाजवली, बेंबीपासून विठ्ठल म्हणलात की महाराज ऊर्जा निर्माण होते, शारीरिक क्षमता जास्त होते, रोग प्रतिकारक शक्ती भवरोगायसे जाय अनिक काय शिल्लके. म्हणून प्रत्येक कीर्तनकार हजारो वर्षापासून म्हणतो कर टाळी बोला मुखी नाम. आता कळालं का जोरात टाळी कशामुळं वाजवायची, विठ्ठल का म्हणायचं कळालं ना? हां, विठ्ठला विठ्ठला एवढं झाल्यावर पहावा विठ्ठल. जसा बोलायचा तसा पाहायचा. एका जहागीरदाराला वय झालं तरी लेकरू बाळ झालं नाही, वैसेची शेवटीन एकच वे वांजोटी. इस्टेट भरपूर, 500 एकर द्राक्षमळा, 500 एकर ऊस, असे महाराज बंगले कोट्यावधी रुपयाचे, कुंटलनं सोनं. आणि बाळक झालं, लेकरू झालं, इतकं सुंदर. रडू लागलं की आईनं म्हणायचे बाळासाहेब रडू नका, बाबा तुम्हाला घेतील, बाबा चॉकलेट घेतील, बाबा लॉलीपॉप आणतील, बाबा बाहेर फिरायला नेतील. आणि बाई कामात असली तर तसं म्हणायचं. आणि बापानं घेतलेलं असलं आणि बाई स्वयंपाक करू लागली, बाळासाहेब रडू नका, आता आई येते, आई गंमत देते, आई मांडीवर घेते, आई टाळू मागते, ती म्हणायचं. त्याच्या डोक्यातच बसलं. बाप दिसला की आई म्हणायचं आणि आई दिसली की बाबा बाबा.
मोठं झालं, वळण पडलं. आता कुणी बापाला बाप्पा म्हणते, अण्णा म्हणते, पिताश्री म्हणते, दादा म्हणते. कोण काय म्हणेल काही सांगता येत नाही. वळण असल्यावर मोठं झालं, महाराज कलेक्टर झालं. सांगितलं मोठ्याचं लेकरू एकच पोरगी, तुम्ही त्यालाच द्या आणि त्यानंही तुमची करून द्या. हत्तीची टक्कर. गाड्या निघाला अंगे सुटम पाय बुटम. महाराज एक एक गाडी अशी, मुलगा असा उभा होता समोर. नमस्कार नमस्कार. पाहुणे आले. चहा पाणी उपमा शिरा सुशिला शकुंतला पोहेश दूध कॉफी सगळं थाट. म्हणले नुसतं खायला आलो नाही, विचारा ना. म्हणले बाळासाहेब सोयरिकीचं बोलायचं होतं. बाबा कुठे आहेत? आता बाबा कुणाला म्हणत होता? आईला. ते म्हणला बाबा स्वयंपाक करायलेत. स्वयंपाक करायला म्हणल्यावर पाहुणे चुळबुळ चुळबुळ. बाप अरे पोराचं लग्न नाही, काही जर असेल म्हातारीला बेजारी तर बाप करीत असेल, कलेक्टर कसा स्वयंपाक करील? म्हणले बाबा स्वयंपाक करायला तर आई काय करायली? आई कुणाला म्हणत होतं? बापाला. आई दाढी करायली म्हणला. बाप स्वयंपाक करायला हे जरा पटलं, पण आई दाढी करायला म्हणल्यावर पाहुणे म्हणले पागल आहे पोरग. अहो बिन लग्नाचं राहिलं माझ्यासारखं. एवढं कमाईक असून सुद्धा का फक्त आईला बाबा आणि बाबाला आई म्हणल्यामुळं म्हणून बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल. आपला कसा करायचा तर विठ्ठल, आणि विठ्ठल आपलासा करण्याकरता त्या मनाच्या ठिकाणी इतका ध्यास, इतका विसळ, इतका वेळ, इतका सोस लागला पाहिजे की देवाकडं जाणारं मन वापस पुन्हा संसारात आलं नाही पाहिजे. हे अंडरलाईन लाल रंगानं सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हे सोश मन झाले हाव बरी, 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 हे सोश मन झाले हाव बरी. ध्यासानं, या हव्यासानं, या आवडीनं, या लालचीनं मन इतका हौभरी झालं की देवाकडे गेलेलं वापस यायला तयार नाही. काही माणसं म्हणले महाराज आमचं जायलाच तयार नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील. या भांग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. त्यांचं वापस यायला तयार नाही आणि आमचं जायलाच तयार नाही. त्याचं कारण सांगितले बंधनापासून उकलल्या गाठी. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सौरसं संशया. महाराज बंधन तसंच ठेवून कोडी एक जन्म जाऊ परी न पविजे माती. कोट्यावधी जन्म गेला तरी देवाला भेटत नाहीत का? 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. वेळ झालेला आहे. आणि महाराज मी घडीकडे पाहून कधी कधी माझं कीर्तन लांबलेलंच असते. आळंदीच्या शताब्दीचे कीर्तन सुद्धा 2.5 तासाला मी विठोबा रोकमाई घेतलं. आमचे गुरुजी म्हणले बस कर ना आता, माणसं जेवायचेत ना. तुला काय महाराज 1 मिनिटामध्ये एका गावाला जत्रा होती. गाव होतं नदीच्या काठावर. पूल सुद्धा बुडून गेला, इतकं पूर आलेला. नावाड्याचं साधलं 5 रुपयाला पलीकड, 5 रुपयाला अलीकड, 5 रुपयाला पलीकड. महाराज येणं जाणं झालं दिवसभर. महाराज नावाड्याचं साधलं.
रात्री शिनून 10 वाजता निघणार. त्याच्यात 4 मित्र आले. मित्राचं लक्षण ददाती प्रतिगृह्णाति गय्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षणम. मित्र म्हणल्यावर आम्हाला पलीकडे नेऊन सोड, बसविलं, पलीकडे सोडलं, वापस निघाल. तू कुठं निघालास? मी दिवसभर काम केलं होतं. मग नाव बांधून ठेव, आम्ही घेऊन येतो, तू पोहून जाय. बरं, मेख रवली, खुंटा रवला, दोर बांधला, नावेला बांधलं, चाटू वलवेमध्ये ठेवले, डोक्याला कपडे गुंडाळून पोहून तो आपल्या घरी आला. हे चौघी गेले. खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पेलं, करू नये ते केलं, बघू नये ते बघितलं. 5:30 पावणे 6ला निघाले. नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, बसायचं, बुडत नाही, चाटू हाणायचे, पलीकडे निघती. 4 बसले. एकाचा हात गळून आला, दुसऱ्याला घाम आला, तिसऱ्याला दम लागला, चौथ्यानं तेव्हा आणखी कसं कडेल लागणार आहे. तोपर्यंत डोक्यातली दारू उतरली होती आणि सकाळचं दिसू लागलं होतं. त्यानं असं बघितलं आणि म्हणलं आपण काय गदड येत रे, काय झालं? खुंट्याचं दावं सोडलं नाही म्हणले. अहंकाराचा खुंटा, संसाराचा खुंटा, वासनेचा दोर, परमार्थाची नामचिंतनाची नाव आणि संसार सागरामध्ये नाव पहिलं तीराला जायची असेल तर खुंट्याचा दोर सुटला पाहिजे. नाहीतर आमच्या तुकोबारायनं, ज्ञानोबारायनं संसार बंधने तोडा, वेगळी सुटत नाही ना, तोडा, मग तिकडं भेटता येईल. आणि असा भेटला की मिठी दिली बंधनापासून उकलल्या गाठीन देता आली मिठी सावकाश. मिठी दिले की हे हृदयचे ते हृदय घातले, हृदयामध्ये विठ्ठल भरला. काम क्रोधे केले घर रीते, एकदा टाळी वाजून विठोबा रखो. विष्णू सहस्रनामामध्ये विठ्ठल नाव नाही, शिवसहस्रनामामध्ये विठ्ठल नाव नाही. कुठून आणला विठ्ठल? त्या विठ्ठल नामामध्येच इतकं सगळं 2000 नावाचा आणि शिवविष्णूचा अभेद या विठ्ठल नावामध्ये. म्हणून विठ्ठलाच्या मूर्तीच्या मस्तकावर पहा शिवलिंग आहे. महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला. ज्यावेळेस पुन्हा बोलवताल त्यावेळेस विठ्ठल नाव कसं पडलं त्याचं वर्णन करू सांगू. तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हातावरच्या रेषा आणि तुकोबारायचं नाव एवढं सामर्थ्य आहे की मरण सुद्धा माघारी जातंय. मरण माझे मरून गेले, मच केले अमर. आणि विठ्ठल हृदयात बसण्याचा हा क्रम सांगितलाय. म्हणून मृदंगवाल्याचे मृदंग, टाळकऱ्याचे टाळण, आपल्या टाळ्या एवढा तुकोबारायचा नावाचा जय जयकार करायचा की सगळ्याला वाटाव कीर्तन संपलं, महाप्रसादाला चला. तुकाराम खरं सांग का, शिनून गेलो होतो, वय झालेलं होतं, प्रवास भरपूर झालेला होता. पण माय माऊल्या सहित ह्या लेकराईनं आणि तुम्ही इतका सुंदर तुकोबारायच्या टाळ्या वाजून भजन केलं, असं वाटतंय तुमच्याहून जीव ओवाळून टाकावं. तुका म्हणे काया करीन कुरवंडी. एक वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. उशीर झालाय त्याबद्दल क्षमा करा, पण उशीर झाला म्हणून कमी जेवू नका. भरपूर पद्धतशीर पोटभर, जसं मी कीर्तन केलं तसं पोटभर जेवायचं. अन्नदान करणारे सुद्धा महाराजानं जवळ बोलू लागले तर येई न गेलते. यांनी सांगितलं पैसे मागत नाहीत बाबा, ये जवळ ये. हां, तसं काही काळजी करायचं नाही. सेवा. आणि उद्यापासून माऊलीचा दरबारामध्ये अलंकापूरला जोग महाराजांच्या संस्थेच्या पुढच्या पटांगणामध्ये एवढा न भूतो न भविष्यती असा सोहळा आहे. आणि दोन्ही टाईम कीर्तनं. पहिले 3 दिवस तुकोबारायचं चरित्र परमपूज्य आदरणीय रामभाऊ राऊत यांच्या मुखातून, नंतर ज्ञानोबारायचं चरित्र महान विद्वत रत्न चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातून,
आणि शेवटच्या एक दिवसामध्ये चंद्रशेखर महाराज चैतन्य यांचं नामदेवरायाचं चरित्र आणि काल्याच्या कीर्तनानं समाप्त होईल. 3 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पारायण आहे. पारायण करणारे महान विद्वद रत्न आमचे एकनाथ महाराज कोष्टी यांच्या मुखातून पारायणाचं नेतृत्व आणि त्या पारायणाला हजर राहा. तुमच्या राहण्याची सगळ्याची व्यवस्था, तुमच्या जेवण्याची. एकनाथराव शिंदे यांनी त्या सप्त्याकरता 2 कोटी रुपये दिलेत. अन्नदान, नामचिंतन, अलंकापूर भरून राहणार. आणि त्यामुळं तुम्ही तिथं ज्ञानोबारायाचा सेवक चरण रज आणि जोग महाराजांचा सेवाधारी म्हणून तुम्हाला विनंती करतो. एक वाक्य बोलून सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय 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 जय